संपूर्ण मान्यवर मंडळी आणि या मान्यवर मंडळींच्या देखील नेत्रदीप दृष्टीमध्ये हा पहिला सामना श्री काळेश्वर चषकाचा पाहिला जातोय। आमचे मुख्य व्यासपीठ आज खऱ्या अर्थानं गजबजून गेले। विनंती आहे टीम काळेश्वर 11 अंबोडे खुर्द आपण स्कोरर एक पाठवायचा आहे। श्री काळेश्वर चषक सन 2026 मध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत। दोन्ही संघांना विनंती आहे की 12th मॅन आपण पाठवायचा आहे। ज्यांचा 12th मॅन नसेल त्यांना लगेच 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल। हा शेवटचा कॉल असेल। चला मित्रांनो, मैदानाच्या आतमधूनच आपण जर नावं आमच्यापर्यंत पाठवली तरी चालेल। आणि बॅटिंग टीम आपण 12वा खेळाडू पाठवू शकता। बॅटिंग टीम आपण 12th मॅन पाठवायचा आहे। अचानक 11 सावंतवाडी आपण 12th मॅन द्यायचा आहे। जाऊया आता आपण मैदानाच्या दिशेने। संपूर्ण स्पर्धा कव्हर करणार आहेत आमचे माननीय आदरणीय नैनिश पाटील सर, माननीय श्री नितीन पवार सर, मिथुन ठाकूर सर। आमचं पंच पॅनल देखील सज्ज झालंय काळेश्वर चषक सन 2026 मध्ये। आणि यूट्यूबच्या माध्यमातून GTC लाईव्ह ची संपूर्ण टीम, विकास पवार सर आणि त्यांचे सहकारी देखील सज्ज झाले आहेत। समालोचन कक्षामधून आज तुम्हाला निनाद पटेकर सरांचा देखील गोड आवाज ऐकायला भेटणार आहे। स्कोरर देखील सज्ज झालेत। गोलंदाजी ट्रॅक वरती सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी संघाकडून प्रवीण गोलंदाजी मार्क वरती आहेत। अचानक 11 सावंतवाडी या संघाकडून ओपनिंगचे बॅटर आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय। प्रदीप आणि नॉट स्ट्राइक एंड वरती बाबू, प्रदीप आणि बाबू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। भव्य दिव्य दमदार स्पर्धा, नवीन बॉल आणि नवीन बॉल वरती कशा प्रकारे प्रवीण गोलंदाजी करेल पाहणं आवश्यक आहे। एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय। भव्य दिव्य दमदार स्पर्धा श्री काळेश्वर चषक सन 2026 चा महारण संग्रामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅच लावते सुरुवात। गेम ऑन, टाइम ऑन, मॅच ऑन। मी मराठी समालोचक श्रीकांत महादेव साबळे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो तुम्हाला या क्रिकेटच्या महासागरामध्ये। या सागरातून आज उसळी कोण मारेल तो उद्याच्या दिवसामध्ये धमाका करेल। पहिला बॉल, प्रवीण हे तयार लढने के लिए। पहिलाच बॉल अंगावरती होता आणि सुंदररित्या ऑन साइडच्या दिशेला चेंडू खेळलाय आणि नो बॉलचा इशारा। बीमर बॉल, धोक्याची घंटा टन टना टन टन वाजेल। आज शनिवार आहे। प्रवीण सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये उतरले थोडेसे सेट झाले नव्हते। पहिल्यांदा तुम्हाला वॉर्मअप करणं मित्रांनो गरजेचं असतं। जर तुमचा वॉर्मअप जर नसेल तर ज्यावेळी तुम्ही पहिला चेंडू फेकी करताना त्यावेळी असे प्रॉब्लेम्स, अशा अडचणी येत असतात आणि हीच अडचण प्रवीण यांच्या समोर भेटले। एक चेंडू अतिरिक्त देखील आला आणि एक धाव देखील आली, म्हणजे 2 धावा आले या चेंडूवरती। पंच धावा किती? 2 आहेत ना? यस, 2 धावा असतील। नो प्लस 1 चौकार, या चौकार आले म्हणजे 5 धावा असतील। म्हणजे प्रवीणला वॉर्मअप न करण्याचा किती तोटा होतोय पहा। बोनस भेटतोय। एक सुद्धा चेंडू झालेला नाहीये, 5 धावा आलेत आणि बॅटर साठी पॅडी आहे आणि पॅडी साठी फ्री हिटची संधी आहे। प्रदीप स्ट्रायकिंग एंड वरती, वाह सुरेख चेंडू। एक तेरी तो एक मेरी। पहिला चेंडू
थोडासा जजमेंट फसलं होतं. प्रवीण कडून सातत्याने अशा चुका होत नसतात, पण चुका सुधारायच्या कशा, त्याच्यावरती योग्य नियंत्रण लावायचं कसं हे प्रवीणला चांगलंच माहित आहे. ज्या वेळेला नवीन बॉलवरती प्रवीण गोलंदाजी करत असतो ना, आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये कित्येक संघांचा प्रवीणने कणा मोडलाय. आणि पुन्हा एकदा प्रवीण आहे तयार. एक मोठासा रणअप दबक्या पावलानं सुरुवात. वाह, चेंडू हवेत. आता चर्चा केली होती, प्रवीणने कित्येक संघांचा कणा मोडलाय आणि प्रदीप हा सावंतवाडी संघाचा कणा आहे. प्रदीप जितका मजबूत खेळ करतो तितका संघ पुढे जात असतो, परंतु इथे कणा मोडलाय. अप्रतिम गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून, अचूक टप्प्याचा भेदक मारा. पहिला चेंडू आपण पाहिला, नो बॉल होता, त्याच्यावरती प्रदीपने चौकार ठोकला होता. दुसरा चेंडू ऑप्टमच्या बाहेर ठेवला. नवीन बॉल ग्लेझिंग होतं, स्किट होणारा चेंडू प्रदीपला काहीच समजलेला नव्हता. आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रवीणने मात्र ऑप्टमच्या बरोबर लाईन टू लाईन चेंडू ठेवला आणि क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये होते. सरळ त्यांच्या हातात चेंडू विसावला. पहिली विकेट माघारी परतली. चला, नवीन बॅटर आपण पायांची गती वाढवायची आहे. मनीष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अचानक 11 सावंतवाडी या संघाकडून कशा प्रकारे खेळ असेल. प्रवीण मात्र चांगल्या रंगात आहे, चांगल्या ढंगात आहे. सकाळ आज शनिवार म्हटल्यानंतर प्रवीण मारुतीचं दर्शन घेऊन आलेत आणि मारुतीला त्यांनी प्रार्थना केली आहे, हे बजरंग बली, की आज माझ्याकडून चुका जरी झाल्या ना तरी त्या चुका सुधारण्याची प्रबळ इच्छा आणि ताकद माझ्या मनगटात दे. आणि तीच ताकद मारुतीने त्यांना दिली आहे. पहिल्यांदा फसले, नंतर हसले आणि नंतर बॅटरला फसवलं. सुंदर क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आपण पाहतोय. अथर्व आहेत डीप मध्ये. अकूट टप्पा ठेवलाय, अकूट टप्पा ठेवलाय. टप्प्या फटक्यासाठी तयार होते, परंतु उसळी ज्यावेळी चेंडूने घेतली ना, थोडीशी आपण पाहतोय स्क्रीनवरती गती चेंडूची कमी झाली आहे. नवीन बॉल वरती गद्दी विचारपूर्वक टप्पा ठेवत आहेत. कल्पक बुद्धीचा साठा अप्रतिम आहे. बॅटरचा माइंडसेट चेक केला जातोय. बॅटरची पोझिशन चेक करून चेंडू फेकी करतायत. इथं बॅटरनं कमाल केली आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न केलाय, परंतु एका धावेवरती थांबून ठेवले प्रवीणने. सुंदर गोलंदाजी होते. अवघ्या 6 धावा आहेत धावपलकावरती. एक गडी माघारी परतलाय. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 6 वरती एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. अचानक 11 सावंतवाडी या संघाची. बाबू बॅकफुट वरती गेलेत आणि कट करण्याचा प्रयत्न. वाजला पत्रा. 1 धावेचा खतरा. 1 धाव येते. पत्रा वाजला, परंतु कमिटीला खतरा झाला. चेंडू आता वरती अडकलाय. काढण्यासाठी कमिटीला आता कसरत करावी लागेल आणि नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवावा लागेल. धाव फलकावरती धावा आहेत एकूण 7 धावा. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जे पहिलं असतं ते नेहमी प्रभाव ठरणार असतं. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू प्रवीणचा नो होता, परंतु त्याच्यानंतर प्रवीण यांनी चांगला कमबॅक करत स्वतःला सावरलं, नियंत्रणात आले आणि तदनंतर आपण पाहिलं प्रदीप यांना बाद केले. बाबा आहे शेवटचा बॉल, पॉवर प्लेचा बॉल. शेवटचा बॉल ऑप्टमच्या बाहेर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, इट इज अ डॉट बॉल. षटकाची होईल सांगता. एका षटका अखेरीस धावफलकावरती अवघ्या धावा आहेत 7 धावा. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेली रंगतदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. सभोवताली नवी मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय रबाळे गावाचा डेव्हलपमेंट कडे वाढत जाणारा एरिया, मधोमध सजलेले क्रीडांगण. आज मात्र खेळाडूंच्या उपस्थितीत या क्रीडांगणामध्ये तारांगण झालंय, कारण इथे सितारे आहेत आणि हे सितारे उन्हामध्ये घामाने चमकतात. मित्रांनो, आज या सकाळच्या सत्रामध्ये प्रवीण थोडासा पहिल्यांदा जजमेंट याचं फसलं होतं, त्यानंतर चांगला कमबॅक. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सहारा स्पोर्ट चाळकेवाडी या संघाकडून संधी कोणाला दिली जाते आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती शिवाजी, गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षक आता
सीमारेषेलगत तटरक्षकांची भूमिका राईट ऑन द ओव्हर द विकेट मारा असेल. मनीष समोर, शिवाजी हे तयार. चेंडू हवेत आणि आणखीन एक धप्पा. बॅटर गॉन. विकेटचं पतन. टायमिंग फसलं. मनीष टायमिंग स्ट्रोक. टाइम साठी गेले होते मनीष. बॅटेची बाहेरची कड घेतली आणि चेंडूने हवेत जास्त काळ होता. मागे होता यष्टीरक्षक. कोणतीच चूक केलेली नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. टीम अचानक 11 सावंतवाडी या संघाला. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये नवीन बॉल प्रभाव ठरतोय. आपण सातत्यानं पाहत असतो सकाळच्या सत्रामध्ये धावा एका बाजूने जर विचार केला तर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये जर धावा बनवायच्या असतील ना तर तुम्हाला विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. चेंडू चेक करून खेळणं गरजेचं आहे. सिंगल एकेचे रूपांतर दुसऱ्यात आणि तदनंतर जसा बॉल जुना होत जाईल ना, ग्लेझिंग बॉलवरचं उतरलं जाईल, बॉलचं वजन थोडंसं हलकं होईल, त्याच्यानंतर आपण मोठ्या फटक्यासाठी जाऊ शकता. परंतु इथे अचानक 11 सावंतवाडी यांच्या बॅटर कडून सातत्यानं चूक होते. प्रदीप देखील मोठा फटका मारण्यासाठी गेले, ते देखील जेलबाद झाले. त्याच्यानंतर मनीष आपण पाहिले, मनीष यांचं सुद्धा तेच झालं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. अक्षय काय करतील? नाम तो हे अक्षय. अक्षय अशी कामगिरी करतील का? संघ आता अडचणीमध्ये आहे. यशाच्या वाटा शोधून द्याव्या लागतील. सरळ बॅटने खेळलाय. अलॉंग द कार्पेट हा फटका खेळलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि एकीचे रूपांतर दुसऱ्यात देखील करणं गरजेचं आहे. पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना आणि आता अक्षयच्या गालावरती हसू असेल. धाव चोरून नेताना चोरली धाव, वाढवला संघाचा भाव. एकूण धावा धावफलकावरती 9 आकड्यावरती पोहोचलेत. 9 धावा हे करायचं आहे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल न जर धावफलक सुरू ठेवणं गरजेचं आहे. ओहो, इस टाइम पर गेंद चली तारामंडल में, आकाश को चूमती हुई सीधा मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. षटकार. आपण स्क्रीन वरती रिप्ले पाहतोय. सुरेख चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा होता आणि सरळ त्याला मिड विकेटच्या दिशेला लॉफ्ट केला. हवाईचं पर बेफकर षटकार. आहेत षटकार येतोय. अक्षय, नाम तो अक्षय है और काम भी अक्षय चल रहा है. हलके हाथों से खेला हुआ शॉट. एक रन तर घेतले दुसरीसाठी. यस नो वेट. थांबा. हॅलो, चेक. पुन्हा 2 धावा धावून घेतलेत. एकूण धावा धावफलकावरती पोहोचलेत 18 धावा. 18 धावा आहेत धावफलकावरती. या षटकामध्ये धावा जमवलेत अक्षयने चांगल्या. बाबू यांच्याकडे स्ट्राइक. चेंडू हवेत पुन्हा. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. वेगाने फेकी गेले, परंतु इथे पहा पुन्हा 2 धावा चोरलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आंखों को इशारा दिया बाबू ने और अक्षय को बुला लिया. कम ऑन. आणि 2 धावा कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिले षटक प्रवीण यांचं प्रभावी राहिलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शिवाजी यांच्यावरती आक्रमण चढवलं. चेक. हॅलो, पहिली इनिंग आपण पाहतोय. 2 षटक कंप्लीट झालेत. धावफलकावरती धावा 20 आहेत. महेश गोलंदाजी ट्रॅक वरती. कंटिन्यू रन रेट जर आपण पाहिलं की 10.00 च्या सरासरीने धावा बनवतायत अचानक सावंतवाडी. जर असाच स्कोर सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर 40 पर्यंत जाऊ शकता तुम्ही. महेश तयार. तिसरं षटक. पहिला बॉल महेशचा. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आणि इथं नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पर्यंत पोहोचण्याचा चांगला प्रयत्न राहिला, परंतु चेंडूने हुलकावणी दिली, चकवा दिला आणि एक धाव येईल, कारण गोष्टांकी क्षेत्रात चेंडू आदळलाय.
एकच धाव येते. वीस 21 धावा धावफलकावरती आहेत निनाद सर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 21 धावा. बॉलिंग मार्क सज्ज होतोय. व चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे आणि दिला त्याला चकवा. 4 धावा भेटलेत पुन्हा. अप्रतिम फटका. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आक्रमण कोण करतोय? अक्षय करतोय. नाव काय आहे? अक्षय. कामगिरी कशी आहे? अक्षय कामगिरी आहे. दमदार फटका, चांगला फटका इथे खेळला होता अक्षयने. धावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या आता आली 25. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु पोहोचेपर्यंत चेंडू धरतीला दाण आणि पुन्हा डोक्याला येईल ताण. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा चोरलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ज्याप्रमाणे अक्षयने पाहिलं की अगोदर विकेट जात आहेत सिंगल डबल एकेचे रूपांतर दुसऱ्यात. मोठ्या फटक्यासाठी सज्ज झाल्यानंतर तिथं मोठा फटका घेतला जातोय. सुंदर बॅटिंग अक्षय करतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. वाईटची मागणी. पंच सांगतायत नामुन्ना गेंद लाइन के अंदर से ट्रैवल हो गई. डॉट बॉल येतोय. 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट. 27 धावा. पुढचा बॉल. वाह सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॅटेची कड घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. बॅटर गॉन. अक्षय होईल बाद. तिसरा धक्का लागतोय. आपण स्क्रीनवरती पाहतोय पुन्हा एकदा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि गिरकी घेत जाणारा चेंडू. बॅटर अक्षयची त्यानं फिरकी घेतली. बॅटची कड घेतली आणि बॅटर अक्षय बाद. आणि अक्षयची जागा रिकामी जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विनोद आहे तयार. उतरलाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. माननीय आदरणीय विवेकजी विश्वे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचे आपण करूया मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. महेश आहे तयार. 7 धावा दिलेत. शेवटचा बॉल. वाह बढिया कमाल बेमिसाल धमाल. डॉट बॉल. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. माननीय आदरणीय विवेकजी विश्वे यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान. माननीय आदरणीय विक्रम यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सन्मान करणार आहोत. आंबवडेकरांची जिव्हाळ्याची मायेची आणि आपुलकीच्या धाग्याने विणलेली ही प्रेमाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हटलं ना की पहिल्यांदा गुलाब पुष्प आठवतो. हा गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सरांचा यथोचित शुभ सन्मान होत असताना आपण स्क्रीनवरती पाहतोय. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. 4थं षटक हाताळण्यासाठी यश आहे गोलंदाजी मार्क वरती. सहारा स्पोर्ट चाळकेवाडी या संघाकडून यश. छोटासा रणप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंतांच्या डाव्या हाताने सुरुवात. माफ करा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. डावखुरा गोलंदाज म्हणजे अडचण असणार आहे. बॅटर बाबू यांच्यासाठी 5 धावांवरती बाबू खेळतायत. ओहो पहिलाच बॉल. सुरेख लाईन. एकतर धाव कंप्लीट केली. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय स्क्रीनवरती. बरोबर चेंडू कट होतोय. बाहेर काढत आहे चेंडू. आता बॅटल चांगलं रंगेल. बायच्या स्वरूपात एक सिंगल धावून घेतली. बॅटल चांगलं रंगेल. विनोद देखील डावखुरा आहे आणि गोलंदाज यश देखील डावखुरे आहेत. म्हणजे इथे आता जशाच उत्तर भेटणार आहे. इकडे आड, तिकडे विहीर, इकडे वटवृक्ष, तिकडे नारंगी, इकडे मोसंबी, वर निळ आकाश आणि खाली अथांग क्रिकेटचा महासागर. आणि या महासागरामध्ये एक सारखे 2 योद्धे आमने सामने आहेत. विनोद आणि यश. यश मात्र विनोदला बांधण्यासाठी क्षेत्ररक्षण सजवतोय. प्रवीणला थोडस आपण पाहतोय.
मिड विकेट मध्ये होते, स्क्वेअर लेगला घेतलेला आहे. यश तयार आणि वाह सुरेख लाईन, टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झालाय. सुंदर चेंडू बाहेरून आतमध्ये येतोय. सुरेख लाईन, मागचं दार उघडं ठेवलंय आणि मागच्या दारातून चेंडू आतमध्ये जातोय. एक धाव येते बायच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी, बरोबर लेग स्टंप वरती, लेग स्टंपच्या बाहेर ठेवला आणि लेग स्टंपच्या वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. बोटातील जादू, कल्पक बुद्धीचा वापर, वाह जादूगार. पुन्हा एकदा, परंतु हा खूप बाहेर निघालाय. ऑफ स्टंप वरती होता, खूप बाहेर. वाईडिश लाईन क्रॉस केले, पंच वळालेत. पंचांच्याकडे दाद मागत होते यश. पंचांनी सांगितले ना मुन्ना ना, वाईट बॉल आहे. वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल, चेंडू हवेत आणि प्रवीणला थोडासा हाताने सरकवण्याचा इशारा दिला होता की प्रवीण दादा वरती सरका, आणि तिथं बरोबर अडकणार आहे मासा जाळ्यात. जाळ्यात अडकवलंय. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. माफ करा, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ स्टंप कडे झुकवला होता आणि बरोबर स्क्वेअर लेग ठेवला होता. स्क्वेअर लेगच्या हातात चेंडू, बॅटर गॉन, विकेटचं पतन. चौथा धक्का, 4 विकेट माघारी परतले तर टीम अचानक 11 सावंतवाडी या संघाकडून. याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला भेटेल संत बाळूमामा 11 सुपुगडेवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स घोटील या दोन संघामध्ये. दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये सचिन दादाने आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही प्रॅक्टिस मध्ये राहा. नवीन खेळाडूंसाठी सचिन दादाने हा संदेश दिला होता. खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नाहीये, त्याच्यामुळे टीम सातत्याने बॅकफुट वरती पडते. सुरेख लाईन, सुरेख लाईन, सुंदर चेंडू, बरोबर बॅटरचा माइंडसेट वाचला जातोय. तो काय करतो हे पाहतायत गोलंदाज यश, आणि त्याच्यानंतर अपयश येण्यासारखे टप्पे ठेवत आहेत. कल्पक बुद्धीचा वापर, बॅटरची आत्मसंतुष्टी, क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल, बुद्धीचा योग्य वापर. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ तुमच्या ताकदीचा नाहीये, तिथं तुम्हाला युक्ती बांधणं गरजेचं आहे. जो युक्तीने खेळ करतो, जो पुढच्याचा परफॉर्मन्स वाचून चेंडू फेकी करत असतो ना, त्याचा विजय असतो. इथे सुंदर क्षेत्ररक्षण राहिले. अतिशय अडचण निर्माण करणारी गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू असेल इनिंग मधील. धावफलकावरती फक्त 31 धावा आहेत. इथे जर षटकार आला तर एक फायटिंग होईल. आणि वाह, फायटिंग होईल का? हाताला बसला चटका आणि संपूर्ण संघाला लागतोय हा सकाळच्या सत्रामध्ये बॉलचा झटका. षटकार, षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 37 धावा आणि जिंकण्यासाठी 38 धावांचा पाठलाग सहारा स्पोर्ट चाळकीवाडी या संघाला करायचा आहे. संत बाळूमामा 11 सुपुगडेवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स घोटील. चला आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो, नेक्स्ट मॅच संत बाळूमामा 11 सुपुगडेवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स घोटील या टीमचे कर्णधार. आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय.
टॉस कपास मध्ये आहोत आपण. संत बाळूमाई 11 सुपुगडीवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स गोटील या दोन टीम मध्ये. आणि हा टॉस होईल अमोल सर यांच्या शुभ हस्ते. कॉल कोण करणार आहे? सुपुगडीवाडी कॉल अमोल सर यांच्या शुभ हस्ते. स्विंग द कॉल. हेड कॉल केलाय. टेरल आहे. टॉस जिंकला इथे आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाने. टॉस जिंकलाय. कोणता निर्णय? आम्ही फिल्डिंग करू. पहिल्या सामन्यात देखील सारा स्पोर्ट्स आळकेवाडी या टीमने गोलंदाजी घेतली होती. तुम्ही किती वर्ष रोकाल? 40च्या आतमध्ये रोखू आम्ही. कोणावर तुमचा विश्वास जास्त आहे गोलंदाजीवर? गोलंदाजचं तर आता एकाचं नाव घेऊ शकत नाही. चौघांनी पण चांगली टाकावी एवढीच अपेक्षा आहे बस. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर. आपण स्थान बनवा. टॉस तुम्ही गमावलाय. तुम्हाला फलंदाजी ते काही बोलत नाहीत. ठीक आहे. नुकताच टॉस संपन्न झालाय संत बाळूमाई 11 सुपुगडीवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स गोटील या दोन टीम मध्ये. आणि टॉस जिंकलाय ते आध्यात्मिक फायटर्स गोटील या टीम या निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. चला टीम, आपण वेळ खर्च करणार नाही आहोत. तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण ऐकत होतो निनाद सरांना. टॉस झालेला आहे. सुपुगडेवाडी आणि आध्यात्मिक फायटर्स घोटील या दोन संघामध्ये टॉस. आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाने टॉस जिंकला आणि घेतलेला आहे गोलंदाजीचा निर्णय. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. विनंती आहे टीम सावंतवाडी. प्रदीप तुम्ही आम्हाला गोलंदाजीची नावं पोचवायची आहेत. प्रदीप, विनोद, यस, आमच्याशी जोडून राहा. विनोद गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अथर्व आहे. नॉन स्ट्रायक एंड वरती यश. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन राहील सहारा स्पोर्ट ताळकेवाडी संघाकडून. अथर्वची बॅटिंग क्लास आहे. मनगडामध्ये ताकद आहे. पहिला चेंडू आणि इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. कडक बेधडक. अथर्व झाला सुरू. चेंडू जाते तुरु तुरु सीमारेच्या पार. चौकार. आगमन सुद्धा आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतं. मंत्रमुग्ध करण्यासाठी ज्ञानेश सर देखील आहेत. एक चेंडू पहिल्या चेंडूवरती 4 धावा ठार केलेत. 38चा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर्ड रन रेट 8.87 आहे. टार्गेट 38चा आपण पाहतोय. अथर्व कमाल बेमिसाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. धमाल. बॅक टू बॅक. इसको भी लगा दिया. दुसरा चौकार ठोकलाय. सुंदर बॅटिंग. सकाळचं सत्र. सकाळच्या सत्रातील दुसऱ्या डावातील खेळ होतोय. अथर्व चांगली बॅटिंग करत आहे. सातत्यानं बोलबाला राहिलाय असोसिएशन मध्ये अथर्वच्या नावाचा. पुन्हा एकदा सुपर डुपर कव्हर ड्राइव्ह. कव्हरच्या दिशेला मनगटातील ताकद. सुंदर चौकार. चौकारांची हॅट्रिक आपण स्क्रीनवरती पाहतोय. अगदी स्क्रीन रेकॉर्डिंग करून स्टेटसला ठेवण्यासारखा फटका आहे. अगदी खोदून काढलाय. सुंदर फटका आपण पाहतोय अथर्वच्या बॅट मधून. अथर्व ना तो सूरत देखते है ना तो मूरत देखते है. अथर्व तो अपनी टीम की जरूरत देखते है. 3 ठोकलेत 3 चेंडू मध्ये. 12 धावा आहेत धावफलकावरती. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. सकाळचं सत्र. टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय यशस्वी करत असताना आपण अथर्व यांना पाहतोय. सुरेख फटकेबाजी करत आहेत अथर्व. ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. दे दनादन दे दनादन. अथर्व स्टाईल. चौकार. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 4 चौकार ठोकलेत अथर्वनं.
आतापर्यंत 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 4 चौकार लगवलेत अथर्वण. पाचवा आणि पाचवा देखील मुक्त प्रदेश आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 5 चेंडू मध्ये 5 चौकार ठोकलेत. शेवटचा चेंडू राहिलाय. 20 धावा धावपलकावरती. 5 चेंडू झालेत. 20 धावा धावपलकावरती. कारनामा होईल का? अथर्व नावाचा डंका वाजेल का? 6 बॉल मध्ये 6 चौकारांचा आणि स्लोवर वन ठेवलाय आणि पुन्हा एकदा कव्हर चेंडू करून बॅटर झाला सुरू. पुन्हा चेंडू जातोय तुरु तुरु टुनटुन उड्या मारत सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि 6 चेंडू मध्ये 80 टीम याची नक्कीच रील्स होईल आणि ही रील्स पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ इन्स्टाच्या आयडी वरती झळकेल. कारण अप्रतिम बॅटिंग राहिली अथर्व. आपण पाहतोय फोरआर्म जर पाहिले ना त्याच्यामध्ये ताकद आहे. कव्हर ड्राइव्ह, फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, चारी दिशांनी चारी बाजूनी फटकेबाजी अथर्व सजवत होते. एका षटकाचा खेळ कंप्लीट. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाचा सुद्धा आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती प्रदीप पाडे आहेत. आता अडचण राहिली आहे. टीम सावंतवाडी या संघासमोर अडचण आहे. मोठी अडचण काय होईल आता? 18 चेंडू राहिलेत. 18 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 14 धावा. सुरेख लाईन बरोबर स्टंप टू स्टंप. पॅडीला देखील माहिती आहे की इथून आपल्याला जर धावा रोखायच्या असतील तर अथर्वला नॉन स्ट्राइक एंड वरती थांबवायचं आहे. सातत्यानं स्ट्रायकिंग एंड पासून वंचित ठेवावं लागेल अथर्वला. कारण अथर्वची बॅट स्विंग अप्रतिम आहे. टप्प्यातील फेरबदल. प्रदीप काय करेल? पुढचा चेंडू जिद्दीनं पेटून उठलाय प्रदीप देखील. सहजासहजी हार मानणारा तो सुद्धा नाहीये. सुरेख चेंडू हवेत. हवाईचा पार निघून चाललाय सीमारेषेच्या पार. षटकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती आहेत. 30 धावा धावफलकावरती. अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. वाटलं होतं की प्रदीप कारनामा करतील पण प्रदीप यांच्यावरती आक्रमण चढवलंय. प्रदीप सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहेत. परंतु शिलेदार पुन्हा कमी पडलाय. पुन्हा धाव घेतली आणि पुन्हा आता अथर्व स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. अथर्व असं वाटतंय ज्या वेळेला शाळेत गेला होता ना की त्याने 1-2चा पाडा शिकलाच नाहीये. डायरेक्ट 4च्या पाड्यावरून त्यानं सुरुवात केली. 4-24 6 चेंडू खेळले आणि त्यानं 24 धावा बनवलेत. अप्रतिम खेळ राहिलाय. ओहो, आता हवाईचा पर अफलातून इसको लगा डाला तो मॅच जिंकाला. 37 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 30 धावांची विस्फोटक खेळी. अथर्व आता मनात म्हणत असेल टॉस जिंकून उगतच मी गोलंदाजी घेतली. जर बॅटिंग केली असती तर 50 साठी गेला असतो. जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्लोअर वन ठेवलाय. हलक्या हाताने खेळून काढत अथर्वने धाव तर कंप्लीट केली. प्रदीपचं स्वप्न आहे की अथर्वला